तिळगुळ घ्या आणि जसं आहे तसं बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. येस, गोड शब्द सगळ्यांनाच आवडतात. आपल्याला प्रत्येकाला गोड शब्द हवे असतात. पण त्या गोड शब्दांमागे मनातलं देखील गोडवा तितकाच महत्वाचा. मनामध्ये पण गोडवा आहे आणि शब्दही गोड आहे, तर त्याची चव खूप चांगली लागते. पण समजा मनामध्ये गोडवा नाही आहे आणि फक्त शब्द गोड आहेत, चव लागेल चांगली? ऑब्व्हियसली छान नाही लागत. तर आज मकर संक्रांती निमित्त आपण त्याच गोष्टीवर बोला, की या मकर संक्रांती निमित्त ज्या ज्या व्यक्तींबद्दल तुमच्या मनामध्ये कडवटपणा आहे किंवा काही जणांनी तुम्हाला हर्ट केलेला आहे, टोचून बोललेला आहे, अपमान केलेला आहे तुम्हाला, येस, आणि त्या गोष्टी आठवून आज पण तुम्हाला त्रास होतोय, तर त्यांना माफ करण्यासाठी आज मकर संक्रांती निमित्त एक संधी आहे. येस. तर का माफ करायचं? माफ करण्या अगोदर पहिल्यांदा समजून घ्यायचंय की का माफ करायचंय आपण त्यांना. आणि मी असं म्हणत नाहीये की सगळ्या गोष्टी माफ करा, सगळ्यांना माफ करा. येस. मी काय म्हणतोय की ज्या गोष्टी शक्य आहेत, ज्यांना ज्यांना माफ करणं शक्य आहे, तर ते नक्की करा. आणि ज्यांना माफ करणं शक्य नाहीये किंवा ज्या गोष्टींना माफ करणं शक्य नाहीये, तर त्याबद्दल पण काय करायचं ते मी नंतर बोलणार आहे. पहिल्यांदा आपण बोलूया की ज्या गोष्टींना आपण माफ करू शकतो, त्यावर आपण पहिला बोलूया. असं समजा की 10 गोष्टी आहेत, खटकलेल्या आहेत, डिस्टर्ब झालेल्या आहेत, त्रास झालेला आहे. येस. तर ते 10 पैकी ॲटलीस्ट एक 3-4 गोष्टी तर अशा आहेत की ज्यांना तुम्ही खरंच माफ करू शकता. जर जर करू शकत असाल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की त्यांना माफ करायचं. तर पहिल्यांदा आपण बघूया की माफ का करायचं? येस. माफ करण्यासाठी सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का? तुम्ही समोरच्याला माफ करताय याचा अर्थ काय माहिती का? तुम्ही समोरच्याला माफ करून तुम्ही तुमच्या स्वतःवर उपकार करताय. येस. समोरच्याला माफ करून आपण आपल्या स्वतःवर उपकार करतोय. का? कारण की हे बघा, की घटना एकदाच घडून गेलेली आहे आणि ती घटना आठवून आपण आपल्या स्वतःला त्रास करून घेतोय. येस. समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला किती वेळा वाईट बोललेलं आहे, किती वेळा तुमचा अपमान केलाय, किती वेळा हर्ट केलेला आहे. येस, एकदा, दोनदा, चारदा केलेलं आहे. पण ते 4,000 वेळा तुम्ही मनामध्ये रिपीट करून किती वेळा त्रास करून घेतलाय स्वतः. येस. तर समोरच्याला माफ केल्याने काय होईल, की तुमच्या मनामध्ये जो काही कचरा आहे, तो कचरा निघून जाईल. येस. ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, जिथे-जिथे शक्य आहे माफ करणं, तिथं नक्की माफ करा. येस. पहिली गोष्ट काय आहे, की आपल्या मनातला कचरा निघून जाईल.